आज सती म्हणू लागली मी डायरेक्ट दर्शन घेणार नाही, अगोदर मी परीक्षा घेणार. आणि ज्यावेळी परीक्षा घेण्याकरता निघाली त्यावेळी हिने विचार केला, हे बायको करता रडतायत, पत्नी करता रडतायत, मी एक काम करते, यांच्या बायकोचं रूप धारण करते. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, सीताजीचा वेश धारण केला, बिलकुल सेम टू सेम सीता झाली, बिलकुल सेम. आणि ज्या दिशेने राम लक्ष्मण जात होते त्या दिशेने ही निघाली, परंतु ही रामाच्या पुढे चालू लागली. रामाची दृष्टी पडल्याबरोबर ओळखलं ही सीता. भगवंताने विचार केला, ही कशा करता आलेली, परीक्षा घेण्याकरता. आणि परीक्षा घेण्याकरता येणारा कोण असतो? गुरु असतो. म्हणून जोरीपा महादेव सीताला आई मानतात आणि राम पार्वतीला सतीला आई मानतात. आज भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला, ही जी सीतेच्या वेशामध्ये आलेली ही माझी पत्नी नाही, ही माझी आई आहे, परंतु माझी परीक्षा घेण्याकरता आली. म्हणून दोन्ही हात जोडले. आणि हात जोडल्यानंतर महाराज अगोदर स्वतःचं नाव सांगितलं नाही, पिता समेत लीन निज नामू म्हणले, अगोदर वडिलांचं नाव सांगितलं. पूर्वी मुलाची ओळख बापाच्या नावानं व्हायची, हा अमुक अमुकाचा नातू आहे, हा अमुक अमुकाचा मुलगा आहे, हा अमुक अमुकाचा आहे. महाराज दशरथ किती महान राजा होता, रामाला सुद्धा स्वतःचं नाव सांगण्या अगोदर बापाचं नाव सांगा, एवढा महान. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक वडिलाला माझी विनंती आहे, तुमचं नाव गल्लीत तुमच्या मुलाला सांगायला लाज वाटेल असं मरेपर्यंत कधी वागू नका. तर सध्या कंडिशन, भगवान प्रभू रामचंद्राने अगोदर स्वतःचं नाव घेतलं नाही, अगोदर वडिलाचं नाव घेतलं. पिता समेत लीन निज नामू, अगोदर दशरथाचं नाव घेतलं आणि तदनंतर स्वतःचं नाव. सतीला वाटू लागलं, यांनी बिलकुल काही ओळखलं नाही, हा परिचय देऊ लागले, याचा अर्थ यांनी मला ओळखलं नाही. सती बिलकुल आवेशामध्ये समोर चालू लागली. आणि भगवान प्रभू रामचंद्र समजून गेले की आणखी मलाही ओळखलं नाही. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं, देवी वृषकेतू भगवान शंकर कुठे आहेत, वनामध्ये एकट्या कुठं फिरता? भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, महादेव दिसत नाहीत, जालन्यात तुम्ही एकट्या कसे फिरता? सती म्हणली, प्रभू रामचंद्र म्हणू लागले, सती एकटी कुठं फिरते, एकटी कशी दिसते? त्यावेळी सतीने ओळखलं की हे काही राजकुमार नाहीत, हे तर राम आहेत, मी आज रामाची परीक्षा घेते. डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या, पश्चाताप झाला. आणि ज्यावेळी महादेवाकडे निघाली त्यावेळी महादेवाने आल्याबरोबर विचारलं, देवी घेतली का परीक्षा? त्यावेळी हात जोडले आणि हात जोडलेली सती म्हणू लागली, महाराज. सती म्हणली, कछु न परीक्षा. महादेव म्हणले, मग तिथं जाऊन काय केलं? म्हणली, मी जवळ जाऊन दर्शन घेतलं. महादेवाने डोळे बंद केले आणि पाहिलं, हिनं माझ्या आईचं रूप धारण करून आज मला खोटं बोलते, आजपासून सती माझी पत्नी. मला सांगायचा भाव फक्त एवढा होता, किती वेळा खोटं बोलली होती? किती वेळा? फक्त एकदा खोटं बोलल्यामुळे त्याने सती सोडली. म्हणून मी कालच्या कथा प्रसंगामध्ये